संभाजीनगरात शिवसेना आणि भाजपची 2 तासांपासून बैठक सुरू आहे। खासदार भागवत कराडांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। संजय शिरसाट आणि अतुल सावेंसह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित आहेत। आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा निघणार का याकडे लक्ष असणार आहे। दरम्यान रात्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाटांमध्ये चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आता 2 तासांपासून ही बैठक सुरू आहे। तर संभाजीनगरात शिवसेना आणि भाजपची खलबत सुरू आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचं आयोजन केलं जातंय, मात्र अद्यापही जागा वाटपावर तोडगा निघाला नाही। आता पुन्हा एकदा ही बैठक सुरू आहे। गेल्या 2 तासांपासून चर्चा केली जाते, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये देखील तोडगा निघणार का याकडे लक्ष असणार आहे। दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आपण पाहतोय। भागवत कराडांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरे, संजय शिरसाट हे त्यासह इतरही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार याकडे लक्ष असणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचं आयोजन केलं जातंय। जागा वाटपासंदर्भात चर्चा केली जाते, मात्र अद्याप या जागा वाटपासंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाहीये। त्यामुळे कधी तोडगा निघणार आणि जागा वाटप कधी निश्चित होणार याकडे लक्ष असणार आहे। दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत। गेल्या 2 तासांपासून ही बैठक सुरू आहे। चर्चा केली जाते, खलबत सुरू आहे। त्यामुळे या बैठकीनंतर तरी जागा वाटप निश्चित होणार का, काही तोडगा निघणार का याकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, संभाजीनगर मधील जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये। बैठकांवर बैठका घेतल्या जातात, आता पुन्हा एकदा बैठक सुरू आहे। 2 तासांपासून चर्चा केली जाते। काय वाटतं, या बैठकीनंतर तरी तोडगा निघेल का? खरं तर दोन्ही पक्षाचे नेते युती करायचं म्हणून सातत्याने सांगतायत, सकारात्मक आहोत असं सांगताय, मात्र बैठकीनंतरही काही जागांवरचा तिढा सुटत नाहीये। आज जी बैठक सुरू आहे ही जी प्रभाग निहाय सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 प्रभाग आहे आणि त्या प्रभाग निहाय कोणाला किती जागा द्यायच्या याबाबतची चर्चा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे। अजूनही काही जागांवर अडकलेलं आहे। सुरुवातीला भाजपनं जो फॉर्म्युला दिला होता त्यात भाजप 60 जागा लढणार आणि उर्वरित शिवसेनेला फक्त 30 ते 35 जागा मिळणार असं सांगण्यात आलं होतं, मात्र कुठेतरी आता दोघेही समान जागांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। शिवसेना आणि भाजप एकमेकांचा दावा करत असले, मोठे असलं तरी कोणीही मोठं नाही, समसमान जागांवर लढू अशा पद्धतीचं सूत्र ठरल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळतंय। मात्र जोपर्यंत बैठक संपत नाही तोपर्यंत कोणाला किती जागा निश्चित होणार नाही। मात्र दोघांच्याही जागांमधला जो फरक आहे तो जास्तीत जास्त 3 ते 4 ठेवण्याकडे आता बैठकीत कल आहे। अजून तासभर बैठक चालेल, 2 ते 2.5 तास झाले बैठक सुरू आहे आणि त्यानंतर एक सकारात्मक बातमी तुम्हाला देऊ असं सांगण्यात येत आहे। जी नक्कीच आपण आशा करूयात की या बैठकीनंतर तरी जागा वाटपावर काहीतरी तोडगा निघेल। धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी।